वरती मुकेश. हाकीम स्ट्रायकिंग एंड वरती हाकीम आणि त्याच्यासोबत जिग्नेश. ओपनिंग जोडी मुकेश बॉलिंग मार्क वरती तयार. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑफ स्टंप पासून बाहेर. पहिला व्हाईट बॉलने सुरुवात या ठिकाणी मात्र केली जाते. धावसंख्येला सुरुवात, धावसंख्येचा श्री गणेशा. सेकंड बॉल टॅप केला, बॉल फिल्डरच्या आवाक्या बाहेर. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 रन. टॅप मध्ये एवढं काही वैविध्यता किंवा ताकद जास्त नव्हती, परंतु फिल्डरची त्या ठिकाणी मिसकम्युनिकेशन टीमला फायद्यात पडते तुर्भेसाठी. चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 5 वर पहिल्या बॉलवर 5 रन. आणखीन एक टॅप करण्याचा प्रयत्न, बॉल बरोबर स्टंप वरती जाऊन आदळतोय. जोरात बॅटचा आवाज आला आणि बैरीनाथ वस्तादचं जोपर्यंत नाव ऐकायला येत नाही असं वाटतच नाही की दिवाळकर खेळतात. चला हरकत नाहीये, प्रेक्षक भरपूर एन्जॉय करतात स्पर्धेला, परंतु मजेपुरता असू द्या. कोणीही मजेला जास्त सिरियसली घेऊ नका, कारण बऱ्याच वेळा प्रेक्षक खेळाडू बाजूला राहतात, प्रेक्षकांच्या आपापसांमध्ये झुंपते. असं काही होऊ देऊ नका. चला मॅचला सुरुवात झाली आहे. पहिली विकेट, मोस्ट पॉप्युलर विकेट या ठिकाणी प्राइसिंग विकेट मिळाली आहे. अर्थात हकीम बाद झालाय. नवीन बॅट्समन अली मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळेल. मुकेशच्या विरुद्ध हा पहिला बॉल फेस करेल. 2 बॉल 5, 1 विकेट. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल सोडून दिलाय. नयन विकेट किपरच्या भूमिकेमध्ये हा आला व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. इथे देखील बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न झाला. बॅटची इनसाइड एज, विकेट किपरकडे बॉल आलाय. आणखीन एक डॉट बॉलची भर पडते. डॉट बॉल जेवढे येतील तेवढा मात्र कॉन्फिडन्स वाढणार आहे टीम दिवाळीचा. मिरांश 8 दिवाळ टॅप केला बॉल आणि यावेळेस मात्र ऑफ साइडला खूप चांगला फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या अगदी झपाट्याने पुढे जाते. 10 वर 10 ऑन द बोर्ड. डबल डिजिट मध्ये हा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते. चांगलं प्रत्युत्तर अलीकडून पाहायला मिळते आणि हा पहा दबाव आहे. मिराज 8 दिवाळी टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते विकी पॅकर्स तुर्बेच्या विरुद्ध. सामना खूप चोरशीचा होईल यात शंका नाहीये, कारण दोन्ही टीम एकमेकांचे प्लस मायनस पॉइंट जाणून आहेत. पण आज या करावे बॉक्स ट्रॉफीसाठी हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरुद्ध अगदी शड्डूट थोपटून उभे आहेत. सिंगल आली पहा. पूर्णपणे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं अलीकडून. जिंकण्यासाठी पहिला बॉल फिल्डरच्या आवाक्या बाहेर. हाताला स्पर्श करून बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. हा चौकार आहे. बरेचसे प्रेक्षक आज दिवाळे गावातील देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेत आणि प्रेक्षकांमधीलच काही खेळाडू पूर्वी खेळताना पाहायला मिळायचे, परंतु आज जबाबदारीने अनेक खेळाडू बाहेर झाले. 16 रन झालेत. 16. बॉलिंग मार्कमध्ये कंकेशला आपण पाहणार आहोत. सेकंड ओव्हरमध्ये 4 ओव्हरची मॅच. स्ट्रायकिंग एंड वरती अली तयार होतोय. राईट हँडेड बॅटर समोर असणार आहे
कंकेश पहिलाच बॉल टॅप केलाय ब्युटिफुली बॉल इम्प्लिमेंटला पाठवून दिलंय 4 धावांकरिता खूप चांगला फटका पाहायला मिळाला एक्झिक्युशन स्ट्रोक आणि अंडरम क्रिकेट टॅपचं जे क्रिकेट आहे ना हे पूर्णपणे बनवलेलं क्रिकेट आहे फटके बनवून मारावे लागतात फुलटॉस बॉल ही देखील फार मोठी चूक आहे अलीच्या बॅटमधून मोठा फटका चौकार चौकारांची भाषा सध्या बोलली जाते अली वन डाऊन साठी याच गोष्टीसाठी थांबला होता सलामीला हकीमला पाठवलं आणि आता मात्र पहा सिंगल डबल ओ या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे यश कडून पूर्णपणे एफर्ट्स आपल्या टीमसाठी तो टाकताना पाहायला मिळतोय आणि खर तर हेतू त्याचा भरपूर चांगला होता की एक धाव देखील आपण वाचवावी आणि कदाचित या प्रयत्नामध्ये जर विकेट मिळाली तर ते आणखीनही सोन्याहून पिवळं चेक करण्याची मागणी होते चला चेक करूया आपण रनआउट साठी चला चेक करतील आमचे ऑफिशियल्स आहेत काही काळजी करू नका जो पण फेअर डिसिजन आहे तुमच्यापर्यंत येईल वरच्या एंडला जो थ्रो झाला खर तर चांगला थ्रो पाहायला मिळाला यश कडून चेक केले जाते एक्स्ट्रा प्लेयरला आपण इथे अलाउड नाही करत आहे एक्स्ट्रा प्लेयरला आपण अलाउड नाही करत आहे पाहायला तुम्ही काळजी करू नका कारण त्यामुळे बरेचसे वाद होतात 12 प्लेयर अगोदरच सांगून मोकळे होतात आउट आहे की नाही आउट आहे प्रेक्षक लाईव्हची टेक्निकल टीम नॉट आउट सिंगल रन कंप्लीट आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 वरती 25 आणखीन एक चांगला फटका जिग्नेशचा परंतु ऑन साइडला बॉल अडवला जातोय जिग्नेश एक असा खेळाडू ज्याने मात्र फार चांगल्या रीतीने टीमला मेंटेन केले आणि ते पहा खूप चांगली फिल्डिंग देवेश कोळी अंडरम टेनिस क्रिकेटमध्ये अजूनही ताकद स्वतःची क्षमता सिद्ध करत असताना पाहायला मिळेल कंकेश बॉलिंग मार्कमध्ये राऊंड द विकेट आणखी एकदा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न समोर चालला बॉलवरती यश पुन्हा एकदा हाक पाकड करताना पाहायला मिळालाय आणि ओव्हरची झाली समाप्ती 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम विकी पॅकर्सची टोटल 25 एक विकेटच्या मोबदल्यात 25 लॉस ऑफ 1 विकेट सामना चुरशीचा आहे सामना मजा येणार आहे पाहायला करणं ही संपूर्ण आजची रात्र नवी मुंबईतील ग्रामीण भागातील खेळाडू आणि त्यातही विशेष करून प्रभाग क्रमांक 26 मधील 4 टीम्स या स्पर्धेमध्ये आज खेळतील यश आल्या बॉलिंगसाठी तिसऱ्या ओव्हरमध्ये अलीच्या विरुद्ध लेफ्ट आर्म राऊंड पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर वाईट +1 2 धावा मिळतील अतिरिक्त धावेने या ओव्हरची झाली सुरुवात यश तयार व यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडा आतमध्ये आणलाय बॉल एक सिंगल रन डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाईल टीमची टोटल 28 लॉस ऑफ 1 विकेट 28 ला 1 अली तयार ओ आणखीन एक यॉर्कर लाईनचा बॉल लेंथ भरपूर चांगली होती पॉपिंग क्रीज मध्ये बॉल फुलटॉस डिलिव्हर केला आणि त्यानंतर मात्र आपण पाहिले तर सिंगल रन मिळते फुलटॉस बॉल त्याला टॅप केलं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन 33 लॉस ऑफ 1 विकेट 33 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती आहेत
टार्गेट फार मोठं होत चाललंय. आणखीन एक गॅप शॉट सिलेक्शन चालू ठेव. हॅलो हॅलो डायरेक्ट हिट तर लागला गेलाय आणि इथे पाहूया काय घडले. एक रन पूर्ण केली वाईट +1 आणि एक ओव्हर थ्रो कदाचित 3 मिळतील जर आऊट नसेल तर चेक करूया आपण. निशांत सर आऊट नसेल तर 3 आणि आऊट असेल तर एकच मिळेल वाईटची. प्रेक्षक लाईव्हच्या टेक्निकल टीमची सध्या मदत घेण्यात आली. टीव्ही अंपायर सध्या आपल्याला डिसिजन देतील. या मॅचमध्ये सध्या जी काही घडामोडी घडल्या व्हाईट बॉल तर आला परंतु त्यानंतर व्हाईट बॉलवरती एक धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला. नायरने थ्रो केलं स्टंपवरती परंतु आता त्याच्या व्यतिरिक्त जे अपील केले आणि ते आऊट आहे. एकच धाव मिळणार. व्हाईटची फक्त एक धाव मिळेल. एकच रन बॉल काउंट नाहीये अजूनपर्यंत या ओव्हरमधील. 4 बॉल 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये अरबाज ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार यश. ओ यावेळेस मात्र पहा पायाच्या मधून बॉल काढलाय. 2 पायाच्या मधून बॉलला काढलंय. अजून एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमची टोटल 35 लास्ट बॉल या ओव्हर मधील शेवटचा बॉल. पुढे मारण्याचा प्रयत्न होता विकेट किपर कडून झाली चूक. 22ची ही रन जोडली जाईल टीमच्या खात्यामध्ये. एक धाव आली आहे. टीमची टोटल 36. पहिल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. या मैदानावरती 47 धावा अभि शिंदे आणि त्यांच्या विहान 8 कोपरखेरणे टीमने खरं तर चेस केल्या 3 ओव्हरमध्ये. त्यामुळे 12च्या सरासरीने ज्या धावा आपण जमा करतोय त्या धावा धोकादायक ठरू शकतात. कारण दिवाळी टीममध्ये सुद्धा क्वालिटी बॅटर आहेत. नयन कोळीचा त्यामध्ये उल्लेख होईल. देवेश कोळीचा उल्लेख असेल. कंकेश या मॅचमध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे बॅटिंग लाईनअप दिवाळीची देखील भरपूर मोठी आहे. तर 36 झालेत. अजूनही शेवटची ओव्हर बाकी. शेवटचे 6 बॉल. टॅप केला बॉल अलीच्या बॅटमधून आणखीन एक क्रॅकिंग चौकार. येस येस कमी करा आवाज दादा कमी करा. पोलीस आलेत. मॉनिटर बंद कर. मॉनिटर बंद कर. समोरचे पण कमी कर. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल. अजून एक वाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळते आणि एक्स्ट्राच्या मदतीने टीमची टोटल 41 ओ इथे देखील बॉल आपण पाहू शकाल. टॅप केला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4.
हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. चला मॅचला आपण ऑन करतोय. खऱ्या अर्थानं काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आपण पुन्हा एकदा थोडासा खंड पडला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती मॅचला सुरुवात होत असताना प्रारंभी पहिले षटक प्रगतीपथावर आहे, त्यामुळे रणसंख्या झाली आहे ती बिनबाद एक. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज नवीन आहे, सोबतीनं समोर आहे तो कंकेश. कंकेशसाठी हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिला, सरळ सोडून दिलाय. विकेट किपर चूक करेल. वाईट +1 धावा मिळतील. दोन दोन रणसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ते 3 या आकड्यावर. आमचे गुणवान गुणलेखक अमित कडू, संदेश म्हात्रे आम्हाला अपडेट करत असताना आमचे कम्प्युटर एक्सपर्ट रोनक तांडेल. आणि आज संपूर्ण या स्पर्धेची क्षणचित्र आपण प्रेक्षक यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून टिपतोय. काही बॉल पुन्हा एकदा जरूर आपण पाहतोय, नो बॉल आहे. एक टीम मिटिंग मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या झाली ती बिनबाद 4. गोलंदाजावर थोडासा आक्षेप घेतला. हा बॉल फ्लाईट दिली. सुपर, वाव काय फ्लाईट झाला बॉल, जबरदस्त. फ्लातून नवीन नवीनसह नवीन चेंडू मैदानामध्ये डॉट बॉल न सांगता होईल. धावसंख्या बिनबाद 4. संथ सावध सुरुवात पाहायला मिळते टीम एकविरा
8 दिवाले हाय बॉल बीट केले. पंचांकडे आपण पाहतोय. पंच मिड लाईनचा नो बॉल डिक्लेअर करतायत. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 5. आज आमचे बंधू अमरदादा भोईर आज आमच्या सोबतीनं असताना प्रतीक तांडेल एका बाजूला, प्रतीक तांडेल एका बाजूला, अमर भोईर सर्वांची आज आम्हाला सोबत मिळाली. हर्षद मढवी आमचे समालोचक मित्र. मैदानामध्ये एक्झॅक्टली काय घडतंय पंच सातत्यानं लक्ष देऊन केंद्रित करून मात्र मैदानामध्ये आपण पाहताय. ही नो बॉल आहे. धावसंख्या 1-1-1 न पुढे जात असताना पाहायला मिळते. एक्स्ट्राजवर तुम्हाला नक्कीच अंकुश ठेवावा लागेल, कंट्रोल ज्याला आपण म्हणतो. धावसंख्या पुन्हा आपण पाहताय 1 न पुढे जाईल, पाहायला मिळेल ती धावसंख्या 2 न पुढे जात असताना पाहायला मिळते 7 या आकडावर 7 ऑन अ बोर्ड नाव. वैभव आणि कंकेश अशी सलामीचे पहिले 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. जिथे गोलंदाजी करणाऱ्या टीमकडनं मात्र नक्कीच सुरुवात करत असताना मात्र बॉलिंग आक्षेपवर थोडासा खरं तर डाऊट आक्षेप घेतला गेला. त्यानंतर आपण पाहिलं मागचे काही चेंडू डॉट नव्हे तर काही चेंडू पूर्वार्धाचे डॉट. त्यानंतर मात्र आपण उत्तरार्धामध्ये ही मॅच पहिल्या षटकामध्ये रंगवत असताना आपण जरूर एक्स्ट्राच धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. डॉट 1 वाईड नो बॉल, डॉट नो बॉल, नो बॉल. बॉलिंग ॲक्शनवर घेतलेला आक्षेप. याच दरम्यान धावसंख्या आपण पुन्हा एकदा पाहताय ती बिनबाद 7 या आकड्यावर. नवीन आहेत गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर अराउंड द विकेट ना. ही बॉल फ्लाईट दिले बॉल इथेही ही हा डॉट बॉल आलाय. जबरदस्त अफलातून गोलंदाजी. सुपर मॅग्निफिसंट अटॅक. द वे ही रिलीजिंग द बॉल. बॉलला उचलून देणं, बॉलला फ्लाईट देणं, बॉलची गती कमी करणं, व्हेरिएशन केलंय गोलंदाजानं. आता मात्र बराच बाहेर फेकला बॉल. आरडा ओरड इकडून तिकडे, तिकडून इकडे. अजून एक नो बॉल. लागलाय का पाहूया. अपील झाली का? हो, अपील झाली आहे. व्हेरी अनफॉर्च्युनेट फॉर बॅटिंग टीम. मिळालेली ही प्राइज विकेट पहा ॲक्शन रिप्लेमध्ये. प्रेक्षक युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण कसा झेल टिपलाय.
ओ हो हो, हाताने नव्हे, हे पायांच्या ढेंगणामध्ये बॉल फसलाय आणि मिळालेली ही अजून एक विकेट. फर्स्ट विकेट डाऊन. बॅटा कंकेश बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज नयन आलेत, नयन खोले. जबरदस्त हर हुन्नरी खेळाडू, मल्टी टॅलेंटेड. ओरम क्रिकेट, अंडरम क्रिकेट दोन्ही डिपार्टमेंटमध्ये जबरदस्त डॉमिनन्स त्याचं राहिलंय. रसिक प्रेक्षकांना आपण सांगूया की बॉलिंग ॲक्शनचं जर का आपण पाहिला तर पहिलं षटक जुनी एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. 10 धावा फलकावर. हा बॉल बराच दूर फेकलाय, बराच दूर फेकलाय. एक अजून वाईट बॉल असणार आहे. पंचाने अपडेट केलं तिकडे नो बॉल. धावसंख्या 11. स्टेप आउट झाले, जमिनीला घरंगलत रॉकेट शॉट. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. नो बॉल +4, 5 धावांचा बोनस. अजून एक नो बॉल आहे. +1 धावा मिळते. 2, 18 धावा.
ऑन साईडला ड्राईव्ह केलं बॉल देवेशनं चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु बॅकअप पुन्हा मिळाला नाहीये, त्यामुळे ही धाव मिळणार आहे. एक रन संख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 3 बाद 21 या आकड्यावर 51 धावांचं एक मोठं टार्गेट आहे, त्यामुळे हे टार्गेट चेस करण्यासाठी मैदानामध्ये दमखम दाखवावं लागेल, थोडी पॉवर हिटिंग करावी लागेल, चौकारांमध्ये डील करावं लागेल. बॅडा आपण पाहत आहे हर्षद सोबतीनं देवेश आहे. हर्षद आणि देवेश बॉल ऑफ ब्रेक केलाय, ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. इथे एक खस मिळणार आहे. डायरेक्ट हिटची संधी होती, परंतु ती संधी गमावली. मिळाली एक धाव. एक रन संख्या पुढे जात असताना 3 बाद 22 या आकड्यावर 51 धावा, 51 ऑन बोर्ड. 3 बाद 22. हर्षद आणि देवेश असे सलामीचे पहिले दोन फलंदाज, सलामीचे नव्हे कदाचित आपण जर का पाहिलं तर मिडल ऑर्डरमध्ये आलेत. 3 बाद झालेत. यावेळेला हा बॉल बराच बाहेर फेकलाय, बराच दूर फेकलाय. हा वाईट बॉल आहे. धावसंख्या 1 पुढे गेले. पुढे जात असताना 23 या आकड्यावर 23 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. अंडरम क्रिकेटचा थरार आज आपण एन्जॉय करतोय. क्लीन हिट आणि चौकार आलाय. देवेशची ताकद, त्याचं दमखम. शॉट सिलेक्शन पाहूया आपण जागेवर हा बॉल कसा टॅप केला आणि टॅपिंग क्रिकेट अफलातून स्ट्रोक. तू तू मैं अफलातून रक्तरंजित सामना होत असताना दोन्ही बाजूनं मॅचचा मॅग्निट्यूड वाढवण्याचा प्रयत्न झालाय. 12 चेंडू आणि 23 धावा असं फायनल इक्वेशन आपल्याला पाहायला मिळालेलं ऑन अ स्क्रीन.
नवीन गोलंदाज आरमान आलेत. 12-23 असं इक्वेशन आहे. तसं पाहिलं गेलं मॅथेमॅटिकली तितकं कठीण नाही आहे, परंतु सायकोलॉजिकल इम्पॅक्ट मनोवैज्ञानिक दबाव ज्याला आपण म्हणतो ना, तो दबाव आहे तो बॅटिंग टीमकडे. देवेश देवेश हा ही बॉल बॉल डावे यष्टीकडनं बाहेर गेलाय, बाहेरूनच फरार झालाय. वाईट +1 धावा मिळतील 2. आता इक्वेशन अजून सोपं झालंय. टोटल स्कोर पोहोचलाय तो 31 वर आणि आमचे रोनक तांडेल आमचे कम्प्युटर एक्सपर्ट आम्हाला अपडेट करतायत की 12 चेंडू आणि काढायचे आहेत त्या 20 धावा. 12 चेंडू 20 धावा. चेंडू धावांचं अंतर फक्त 8च आहे, त्यामुळे 2 चौकार आले की मॅचमध्ये रंगत भरेल, 2 चौकार आले की मॅचची रंगत वाढेल, 2 चौकार आले की गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे दबाव वाढेल. क्रिकेट हा खेळ या दबावाला झुगारणच करावा लागतो. आता मात्र काढायचे आहेत 12 चेंडू आणि 19 धावा. 3 गडी बाद झालेत. 32 धावा धावफलकावर. 51चं मोठं टार्गेट आहे. अगदी उत्साह दिवाळी टीमकडे आपल्याला पाहायला मिळाला आहे. ओह प्लेड ऑन फलंदाज बाद. पिन ड्रॉप सायलेन्स. आताची घडी तोंडावर बोट अशी परिस्थिती. आता दिवाळी संघ थोडा अडचणीमध्ये सापडलाय. 4 बाद 32. चार बाद 32. दहा चेंडू आणि 19 धावा असं इक्वेशन आहे. बॉल +1 धावा मिळतील 2. टोटल स्कोर 34. 34 धावा. बॉल लेगस्टिकच्या बराबर एक उजवीकडे, एक डावीकडे उजवीकडे, इकडून तिकडे तिकडून इकडे आणि आलेला अजून एक व्हाईट बॉल. धावसंख्या 35. 5 बाद. मुकेशसाठी पहिला डॉट काढलाय. जितके डॉट बॉल तितका प्रेशर. खरं तर तितक्या चुका होतील. कदाचित बायचा इशारा आला पंचांकडनं. बाय न रन संख्या 1 पुढे जाईल. 37 जावा.
अजूनही 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. 8 चेंडू आणि 14 धावा. 8 चेंडू 14 धावा. 14 धावा 8 चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज रहमान. बॉल पुन्हा एकदा पुढे टाकला हलवार पद्धतीने फक्त क्विक सिंगल. एक ना डिक्लेअर झोन कडे बॉल जाईल. मिळेल ती एकदा एक संख्या पुढे जाईल. पाहायला मिळेल ती 38 वर. रात्रीचं क्रिकेट म्हटलं की मग जिथे दिवसभर काम करून लोक थांबतात, थकतात, विश्रांती करतात, तिथे क्रिकेटचे हे खेळाडू मोठ्या उत्साहानं या खेळाचा सहभाग होत असतात. एक मोठं सॅक्रिफाईस आहे. क्रिकेट खेळणारे आणि न खेळणारे सुद्धा माणसंच. क्रिकेटची आवड, क्रिकेटची जिद्द आणि खेळण्यासाठी खऱ्या अर्थानं जे साहस आहे ना, या सर्व काही गोष्टी प्रत्येक खेळाडूला मैदानावर उतरण्याची ताकद देत असतं. आणि आज या रात्रीच्या खेळाला आज आपण एन्जॉय करतो आणि म्हणूनच सर्व गोष्टींमुळे रात्रीच्या क्रिकेटचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. पहिली संध्या, पहिल्या संध्येमध्ये क्रिकेटचं स्वप्न कोण पुढे पूर्ण करणार, पुढे कोणता संघ जाणार, दिवाले की तुर्भे, तुर्भे की दिवाले, विकी पॅकर्स तुर्भे, एकविरान एट दिवाले. बॉल ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहे, जज करतील, टप्पा अडवलाय, डॉट बॉल. दोन्हीकडे चकमक आपल्याला पाहायला मिळते. सातत्यानं प्रयत्न होत असताना आता मात्र 4 चेंडू आणि काढायचे त्या 11 धावा. 4 चेंडू 11 धावा. किमान या चेंडूवर चौकार येणं गरजेचं आहे. 5 चेंडू असणार आहेत त्यामुळे अजून एक धाव. आता 4ला 10. 4 चेंडू 10 धावा. टोटल टार्गेट सेट झालं होतं 51चं. एकूण धावसंख्या झाली ती 41. आकाशामध्ये नभांगणामध्ये सुंदर चांदणं आणि त्या चांदण्यांच्या समवेत एक चंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. जणू काही हा चंद्र या मॅचला एन्जॉय करत असताना चांदण्यांच्या प्रकाशात साकारतोय क्रिकेटचा सोहळा. जिथे कालोख सुद्धा थांबतोय हा उत्साह पाहायला. अजून एक ड्राईव्ह केलेला बॉल मिळेल फक्त एकच. ड्राईव्ह टॅप अँड विकेट डाऊन. फलंदाज बाद. चेंडू 8 धावा. हिट आउट और गेट आउट. ओहो, डॉट बॉल की एकच मिळणार, एकच मिळेल. एक चेंडू 7 धावा. आता एक चेंडू